फक्त 1500 रुपयात मी फूड बिझनेस कसा सुरू केला हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी चैताली पालकर आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे सुधा फूड्स. मी पण तुमच्यासारखी एक गृहिणी आहे. मलाही असं वाटायचं की मी माझं स्वतःचं काहीतरी सुरू करावं, पण घरातल्या जबाबदाऱ्या आणि मुलं लहान असल्यामुळे मला सुरुवातीला काही करता नाही आलं. पण आता माझी मुलं थोडी मोठी झाली आहेत, शाळेत जातात, त्याच्यामुळे माझ्याकडे बराचसा वेळ असतो, म्हणून मी हा स्मॉल बिझनेस सुरू केलाय. हा बिझनेस मी घरातूनच करते. तर हा फूड बिझनेस मी 1500 रुपयात कसा सुरू केला ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. फूड बिझनेस सुरू करताना सगळ्यात महत्वाचं आहे फूड लायसन्स. फूड लायसन्स शिवाय तुमचं प्रॉडक्ट कुठलाही दुकानदार दुकानात विक्रीसाठी ठेवणार नाही, म्हणून हे लायसन्स आधी काढून घ्या. मला हे लायसन्स काढण्यासाठी 500 रुपये लागले होते. असतं ते फूड लायसन्स तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधून करू शकता. फक्त 100 रुपये लागतील जर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधून केलं तर. मी माझ्या घराजवळच्या सायबर कॅफेमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन केलं होतं आणि हे स्टिकर बनवायला मला 300 रुपये लागले. हे मी फक्त 100 बनवले होते आणि एका स्टिकरवरती 200 ग्रॅम आणि 500 ग्रॅम मी प्रिंट करून घेतलं होतं. आणि वजन करण्यासाठी आपल्याला लागेल वजन काटा. तर हा वजन काटा मला 350 रुपयात मिळाला होता. आणि पॅकिंगसाठी हे प्लास्टिकचे पाऊच घेतले होते, फक्त 50 रुपये पावशेरणी घेतले होते. आता मी स्टँडअप पाऊच आणणार आहे आणि स्टिकर पण मी नवीन बनवायला दिलेत. सुरुवातीला मी छोटी इन्व्हेस्टमेंट केली होती. 350 रुपयाचा वजन काटा, 500 रुपये लायसन्ससाठी, रुपयाचे प्लास्टिक पाऊच आणि 300 रुपयाचे स्टिकर. आणि जे थोडे पैसे उरले त्यात मी थोडंसं धान्य आणलं. थोडं धान्य मी घरातलं वापरलं. असं करून मी माझा बिझनेस सुरू केला. सुरुवातीला माझ्याकडे सेलिंग मशीन नव्हती, म्हणून मी मेणबत्तीने सील करायची. आता माझ्याकडे सीलिंग मशीन आहे आणि स्टॅम्पही नव्हता माझ्याकडे सुरुवातीला. आणि एमआरपी मी पेनाने लिहायचे आणि ते 200 ग्रॅम आणि 500 ग्रॅम मी पेनाने टिक करायचे त्याच्यावर. आणि तुम्हाला थालीपीठ भाजणी ऑर्डर करायची असेल तर मला डीएम करा. बिझनेस पुढे ग्रो करायचा आहे. माझी बिझनेस जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माझ्या पेजला फॉलो करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ कसा वाटला.